हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई, राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर आज आपल्याबरोबर महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे असं आपण म्हणूया. सो रितेश भाऊ आणि जेनेलिया वहिनी आपल्याबरोबर आहेत. खूप स्वागत तुमच्या दोघांचं. थँक्यू सो मच. भाऊ आणि वहिनी याच्यासाठी, कारण कोणतीही रील पोस्ट करा, तुमची फोटो पोस्ट करा, लय भारी भाऊ आणि वहिनी हे सगळ्यात पहिलं असतं. इतकं प्रेम मिळतंय सुरुवातीपासूनच. सो सगळ्यात आधी खूप इंटरव्ह्यू तर झालेत, कसे आहात दोघं? अरे फार छान. का असतं की नवीन इंटरव्ह्यूजमध्ये नवीन ऊर्जा मिळते, तर तुमच्याबरोबर बसून हा इंटरव्ह्यू करतोय तर छान वाटतंय. थँक्यू सर. येस, कशा आहात वहिनी? बरं बरं. सो वेड सगळीकडे, म्हणजे आज मी ट्रेलर बघितलं आणि जेन्युअनली खूप छान वाटलं. आणि सगळ्यात ना एक पॉझिटिव्ह वाईब कधी येते, जेव्हा गेल्या वर्षी तुम्ही सोशल मीडियावर एक रील पोस्ट केलं होतं ज्याच्यामध्ये आई क्लॅप देत आहेत, मुलं ॲक्शन म्हणतायत, अशा प्रकारची खूप छान ती रील होती. आणि अशी सुरुवात पाहिजे, जेन्युअनली ही फील आली. रितेश सर, तुम्हाला विचारायला आवडेल की अशा प्रकारे सुरुवात करावी आपल्या पहिल्या मराठी डिरेक्टोरियल डेब्यूची, हे कसं नेमकं? मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की 20 वर्ष झाले मला मी काम करतोय. ह्या 20 वर्षात माझ्या आई माझ्या सेटवरती कधीही आल्या नाहीत. माझे वडीलही कधी सेटवरती आले नाहीत. कारण काय, त्यांनी जर ठरवलं होतं की सेटवरती यायचं तर प्रोटोकॉल हे ते बरेच सेट, म्हणजे जे कामासाठी आपण चाललो आहे ते थांबलं असतं. पण त्यानंतर आई पण कधी आल्या नाहीत. आणि मी त्यांना मध्ये विचारलं, आई तुम्ही माझ्या सेटवरती का नाही आला? तर त्याने सहज जेवता जेवता म्हणाले, तू कधी बोलवलंच नाहीस मला. आणि मला वाटलं इतके वर्ष आपण काम करतोय, म्हणजे जवळपास 40-50 चित्रपट झाले असतील, आपण आईंनाच बोलवलं नाही सेटवरती कधी. तर माझ्या डोक्यात ती एक गोष्ट होती की पहिल्यांदा जेव्हा मी त्यांना सेटवरती बोलवीन तर वेडच्या शूटला मुहूर्त क्लॅप ते देत आहेत. माझ्या आयुष्यातलं मोठं पाऊल दिग्दर्शनाचं. त्या शॉटला जेनेलिया आणि मी दोघं त्या शॉटमध्ये आहोत. अजय अतुलजींचं गाणं चालू आहे, आई मुहूर्त शॉट देत आहेत, ॲक्शन रियान म्हणत आहेत आणि कट राहेल म्हणत आहेत. आणि तो दिवससुद्धा, पहिला दिवस, जेनेलियांच्या आई आणि माझ्या सासू यांचा वाढदिवस होता. क्या बात. तर सगळं ते छानपणे ते जुळून आलं त्या दिवशी. अगदी. आणि जसंच ते म्हणाले की एक मुलगा ॲक्शन म्हणतो, एक मुलगा कट म्हणतो आणि आई बाबा फ्रेम समोर आहेत. सो आईसाठी ही मुवमेंट नेमकी कशी होती? कारण 10 वर्षांनंतर ऍक्टिंग आणि तो सुद्धा मराठी डेब्यू. सो आईसाठी ती मुवमेंट कशी होती? नाही, ॲक्च्युली मला करायचं होतं, म्हणजे मराठी फिल्म करायचं होतं. आणि रितेशने मला खूप सांगितलं की तुम्ही म्हणजे सगळ्या लँग्वेजेसमध्ये ऑलरेडी केले, आता मराठी आहे. आणि म्हणजे ही वॉन्टेड ॲट सम पॉईंट की आय डू अ मराठी फिल्म. पण मी एक मोठा ब्रेक घेतलं, 10 वर्षाचा ब्रेक घेतला. आणि मला पण वाटलं नाही की मी रेडी आहे. पण रितेशने सांगितलं की आता तुम्ही रेडी आहे अँड दिस इज अ फिल्म की यू नो विच आय थिंक यू शुड डू. ते श्रावणीचं जे कॅरेक्टर आहे, म्हणजे समजा की रितेशने मला ते ऑफर नाही केले होतं तर मला खूप राग आला होता. कारण इट इज सच ऑफर करत नव्हते तोपर्यंत. हां, नाही म्हणजे नाही केले तर. अच्छा, तर केलंच नाही. कारण आय फील दॅट इट इज सच अ स्पेशल रोल अँड सच अन ऑनेस्ट रोल की मी खूपच ग्रेटफुल आहे की रितेशने मला ऑफर केले ते. अगदी. पण रितेश सर, इतकं काम केलं आहे याआधी, पण डेब्यू मराठीतला पहिला मराठी सिनेमा दिग्दर्शित करताय. एक क्लीन स्लेट म्हणूया आपण या सिनेमासाठी. सो किती दडपण वाटलं का? काय नेमकी फिलिंग काय होती जेव्हा वेडीची सुरुवात झाली? नाही, दडपण तर काय असतं माहिती आहे, तुम्ही जेव्हाही नवीन सुरुवात करता तेव्हा दडपण ह्याच गोष्टीचं असतं की लोक तुम्हाला आता जज करणार आहेत. करेक्ट आहे. तुम्ही काहीतरी करणार आहात, जे येते चांगलं येते ते ठीक आहे, तुम्ही करा. मग आता तुम्ही ॲक्टिंगमध्ये विलनचा रोल करा किंवा बाईचा रोल करा किंवा हिरोचा रोल करा, ॲक्शन करा, कॉमेडी करा, त्या झोनमध्ये आता ती थोडी एक्सेप्टेबिलिटी आहे, जे ओके. पहिला जेव्हा मराठी पिक्चर प्रोड्यूस केला, आता हा प्रोड्यूस करणार आहे का, बघू काय करतो. आणि हे लोकांच्या मनात जरी नसलं तर आपल्यालाच वाटतं की लोक आपल्याला जज करणार आहेत. तर त्याच ह्याच्यामध्ये जेव्हा मी डिरेक्ट करायचा प्रयत्न केला तेव्हा मी कुणाला सांगितलं नाही की मी डिरेक्ट करतो.
मी गुपचूप 1-1.5 वर्ष त्या चित्रपटावरती काम केलं, म्युझिकवरती काम केलं. फार कमी लोकांना माहिती होतं की मी डिरेक्ट करतो. आणि जेव्हा कसं आहे की एखाद्या गोष्टीवर तुम्ही एवढं काम करता की तुम्हाला वाटतं नाही आपल्याला हीच गोष्ट करायची, ती गोष्ट तुम्हाला कॉन्फिडन्स देते की ठीक आहे तुम्ही आता बाहेर जाऊन डिरेक्ट करा. आणि तसंच वेळ, त्या डिरेक्शनचं वेळ जे मला होतं ते वेळच्या ह्याच्यातून पूर्ण झालं. अगदी. पण मगाशी जेव्हा ट्रेलर लॉन्चला सर म्हणत होते किंवा तुम्ही इथे म्हणालात की बबली जिनेलिया प्रेक्षकांनी खूप पाहिली आहे, पण माझ्यातले जे गुण जे रितेशनी दिग्दर्शक म्हणून टिपले ते खरं तर खूप महत्त्वाचे होते. श्रावणी हे कॅरेक्टर जेव्हा वाचलं, पहिल्यांदा ती व्यक्तिरेखा वाचण्यात आली, एक गोष्ट खूप भावली आतमधल्या अभिनेत्रीला आणि एका महिलेला. ती कोणती होती मॅम? नाही, त्यांचं ऑनेस्टी, त्यांचं जे सत्य आहे. आय थिंक श्रावणी इज दॅट गर्ल हू लव्स आणि त्यांचं काहीच एक्सपेक्टेशन्स नाही आहे. म्हणजे त्यांचं फिलॉसॉफी पण एकदम क्लिअर आहे. अँड आय फील की आय लर्न फ्रॉम माय कॅरेक्टर्स. म्हणजे मला वाटते की टू बी अ बेटर ह्युमन बीइंग आय लर्न फ्रॉम माय कॅरेक्टर्स. श्रावणी जे कॅरेक्टर आहे आय थिंक इट इज सो इमोशनली स्ट्रॉंग आणि एक जे कनेक्ट आहे जे सगळ्या बायकामध्ये आहे. बिकॉज आय डोंट थिंक अ मदर और अ वाईफ थिंक्स बिफोर डुईंग. म्हणजे जसं की काल रात्री आपण शूट खूप लेट केलं आहे, पण माझा मुलांचा शालेय 6:30ला म्हणजे आहे. आय टू गेट अप ॲट 6:30. मला असं वाटलं नाही की मी काहीतरी लाईक मी थकलं होतं, पण आय जस्ट गॉट अप अँड वेंट विथ माय चिल्ड्रन. लाईक रितेश's मम फॉर एक्झाम्पल, त्यांनी म्हणजे आई जे आहे ते शी वेट्स फॉर एव्हरीवन टू ईट. मतलब सगळ्यांनी एकत्र खायचं आणि शी वेट्स. म्हणजे रितेशचा पप्पा जेव्हा होतं शीज टू वेट टिल 12 o'clock 1 o'clock फॉर हिम, कारण त्यांचं काम एवढं होतं. बट वेन ही इज टू कम होम दॅट्स द टाईम शी इज टू ईट फूड. आणि असं त्यांना काय वेगळं नाही वाटलं किंवा ते काहीतरी मोठं गोष्ट करत होतं ते तसं नाही वाटलं. शी जस्ट फेल्ट की दिस इज वॉट आय वॉन्ट टू डू. म्हणजे हे मला करायचं असं. आय फील दॅट काइंड ऑफ सेंटिमेंट विच इज इन मोस्ट वुमेन अँड मोस्ट होम्स. आय फील की विदाउट थिंकिंग, विदाउट नॉलेज दे डू इट. अँड कधी कधी हे जे आमचं काममध्ये हे सगळं आपण विसरून जाते की ना दिस क्वालिटीज विमेन होल्ड. आय थिंक श्रावणी टॉट मी दॅट अगेन. आणि रितेश, कारण जसं यू सेड की सगळ्यांनी मला बबली कॅरेक्टरमध्ये बघितलं, पण रितेश इंजिनियर्ड माय होल कॅरेक्टर. म्हणजे श्रावणीचं हसणं, म्हणजे हर स्माईल, हाऊ मच इट शुड बी लाईक ही वुड. देवर डेज दॅट मी जिनेलिया आहे तर माझं तर स्माईल हँग आहे, तर कधी कधी नाही म्हणायचं नाही श्रावणी असं नाही करणार, श्रावणी असं नाही करणार. सो दोज लिटल थिंग्स आय थिंक दॅट ओनली हेल्प्स युअर परफॉर्मन्स. आणि जेव्हा एक डिरेक्टर एवढं क्लिअर आहे, म्हणजे माझं बिंदीचा कलर आणि माझं बिंदी पण काय व्हायचं म्हणजे तेवढं क्लिअर रितेश होतं की ही डिड नॉट अलाउ मी टू वेअर एनी ब्राईट कलर्स इन द फिल्म. म्हणजे त्यांचं पॅलेट जे होतं, त्यांचं फिल्मचं जे पॅलेट होतं, ही वॉज व्हेरी क्लिअर की श्रावणी विल बी सिम्पल. असं नाही आहे की शी इज नॉट स्पीक्स अ माइंड. म्हणजे जेव्हा श्रावणी त्यांचं ऑफिसमध्ये होतं, शी इज अ व्हेरी क्लिअर गर्ल, बट वेन शी इज इन लव्ह, शी इज इन लव्ह. सो आय थिंक हॅट्स ऑफ टू रितेश, कारण त्यांनी माझं जे कॅरेक्टर आहे ही मोल्डेड इट सो वेल. अँड माझ्यासाठी दिस इज माय बेस्ट, लाईक इन अ लॉंग टाईम आफ्टर 10 years इफ आय हॅव कम बॅक, इट इज माय मोस्ट स्पेशल कॅरेक्टर. अगदीच. आणि इतकं सगळे भरभरून बोलतायत भाऊ, म्हणजे टिकलीपासून ते अगदी कपड्याच्या रंगापर्यंत इतकं लक्ष दिलं. दिग्दर्शकाची साईड एका बाजूला आणि त्याचबरोबर अभिनय, तारेवरची कसरत करून घेतली वेडने. नाही, कसरत तर असतेच आणि झाली पण ती. पण काय असतं ना की तुम्हाला जेव्हा चांगल्या सहकलाकारांचा साथ असतो आणि नशिबाने जी म्हणजे अशोक मामा या चित्रपटात काम करतं हे माझं सौभाग्य. जिनेलिया आहेत, शुभंकर आहेत, जिया आहे, बाप्पा आहेत, आणि एवढे सगळे चांगले कलाकार जेव्हा काम करतात तेव्हा तुमचं जे काम असतं दिग्दर्शनाचं ते अजून सोपं होतं. म्हणून तेवढी तारेवरची कसरत माझी झाली नाही. जेवढी झाली असती जर समजा मला मनासारखे कलाकार जर चित्रपटात मिळाले नसते, किंवा मला असं वाटलं असतं की मी जे सांगतोय
ते त्यांना समजत नाही आहे किंवा मला जसं पाहिजे तसं ते पडद्यावरती उतरत नाही आहे. पण मला असं वाटतं की प्रत्येक कलाकारांनी मला जे पाहिजे त्याच्यापेक्षा जास्तच दिलं आणि मी सर्वांचा त्यासाठी खूप खूप आभारी आहे. आणि मगाशी जिनीला म्हणाल्या ना त्या एक फार चांगली गोष्ट ते म्हणाल्या की श्रावणी ही प्रत्येक घरातली एक बाई आहे. ती आई पण असू शकते, ती बायको पण असू शकते, ती बहीण पण असू शकते, ती मुलगी पण असू शकते. कारण निस्वार्थपणे प्रेम करणं आणि स्वतःला समर्पित करणं हे फक्त एका महिलेला शक्य आहे. आणि ही गोष्ट त्या प्रत्येक महिलेची आहे जी प्रेमासाठी आपलं ज्याच्यावर प्रेम आहे, नवरा असेल, भाऊ असेल, कोणी असेल, कुठल्याही टोकाला की मी आहे. कसं असतं पुरुषांमध्ये ना ते मित्रांसाठी उभे राहतात, तसे नात्यांसाठी राहतील नाही राहत, भाऊ भावासाठी राहील नाही राहील सांगता येत नाही, पण स्त्री उभी मित्रासाठी राहतेच. स्त्री उभी राहते. येस. हे तुम्हाला मानेल. तुम्ही जर ट्रेलर पाहिला असेल हो. तर त्या ट्रेलरमध्ये ना फिलॉसॉफी आहे श्रावणीची. आणि प्रत्येक रिलेशनशिप ह्या चित्रपटामध्ये त्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. जर तुम्ही अशोक मामा आणि जिनील्याचं सीन जर पाहिले तर तुम्हाला वाटेल नाही आपल्या घराचं सून पाहिजे तर श्रावणीसारखी पाहिजे, आपल्याला सासरा जर लाभला तर अशोक मामांसारखा सासरा पाहिजे. कारण काय ते जे सासरा आणि सुनेचं जे नातं आहे ते मिटून, मी एक सीन सांगतो तुम्हाला. या दोघांमध्ये ट्रेलरमध्ये डायलॉग आहे की ज्याचं आपल्यावर प्रेमच नाही त्याच्यावर प्रेम करायचं दुखणं हे तुम्हाला नाही करणार बाबा. त्या सीनमध्ये दोन्ही व्यक्ती सत्याबद्दल बोलतात. एक बोलते की बाबा नवऱ्यावर मी प्रेम करते, तो मला प्रेम करत नाही, हे तिचं दुखणं आहे. वडिलांचं दुखणं वेगळं आहे की बाबा ज्याला मी लहानाचं मोठं केलं तो आज कुठेतरी अडखळत पडलेला असतो, त्याचं दुःख तुला नाही करणार. पण हे कॉन्व्हिन्स संपता मी जेव्हा एक स्लो ट्रॅक घेत होतो तेव्हा जिनियाने आपलं डोकं मामांच्या खांद्यावर टाकलं आणि स्लो ट्रॅक होता. त्याचा बॅकग्राऊंड पण स्कोर छान आहे. पण ते ॲक्टरचं इनपुट आहे. त्या एका इनपुटमुळे ते रिलेशनशिप जे सून आणि सासऱ्याचं होतं ते मिटून बाप आणि मुलीचं झालं, बाप आणि लेकीचं झालं. तर ते जे आहे ना ते फक्त ॲक्टर्स करणं. तिथेच अशोक मामाने हात घेऊन त्याच्यावर थाप दिली की आय अंडरस्टँड यू. हे जे नातं आहे ना, हे रिलेशनशिप्स आहेत, ह्या चित्रपटात तुम्हाला दिसतील वेगळ्या वेगळ्या रूपात. अगदी. पण ट्रेलरमध्ये आत्ता आपण बघतोय किंवा गाणीही आपण बघितली तर एक इमोशनल राईड आपण म्हणूया, म्हणजे जॉयफुलसुद्धा एक गाणं आहे छान, किंवा मग पटकन डोळ्यातनं तुमच्या पाणी आणेल असेही बरेच सीन आपल्याला बघायला मिळत आहेत. आता जर मी ट्रेलर बघितल्यानंतर जर मी माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मला तो बोटीतला सीन हा खूप आवडला, खूप छान वाटला. तुम्हाला सुद्धा एक व्यक्ती म्हणून टच करणारे बरेच प्रसंग सेटवर घडले असतील. मॅम तुम्हाला विचारायला आवडेल इथे की खूप इमोशनली टच झाला वेडमधला एखादा सीन किंवा एखादा मुवमेंट, तर तो कोणता शेअर कराल आज? आय थिंक अशोक मामाचा जे सीन आहे, आय थिंक जे फिलॉसॉफी रितेशने डिरेक्ट केले आणि रायटर्सने लिहिले, आय थिंक एवढं क्लिअर थॉट आहे. आणि जसं मी सांगितलं ऑलरेडी की आय लर्न फ्रॉम माय कॅरेक्टर्स, तर त्या सीन माझा लाईफ लॉंग लेसन आहे. म्हणजे द सेम सीन दॅट ही इज टॉकिंग अबाउट इट. आणि त्याचं एक लाईन प्रोमोमध्ये पण आहे. सो आय जस्ट फील दॅट सीन इज माय रीड, लाईक इट्स जस्ट अमेझिंग. अगदीच. डिरेक्टर साहेबसाठी कोणता आहे? नाही, माझ्यासाठी बरेचसे असे सीन्स आहेत जे मला वाटतं की खरंच चांगले आहेत. पण कधी कधी असं वाटतं की एक मुलगी कॉलेजमध्ये असताना वडाच्या झाडाभोवती आपल्या आईची मदत करते. आई तिच्या नवऱ्यासाठी दोरा बांधते, ही दुपट्ट्याने दोरा बांधते अशा व्यक्तीसाठी ज्याला माहीत नाही की तो प्रेम करतो. ऑल्सो ते बँगलवाला पण खूप आणि मस्त ते वाटतं. बँगल टाकते आणि पाया पडते. हो. तर आणि खुश आहे. ही काय माहिती आहे ना, ही संस्कृती आहे. ही आपली मिडल क्लास मराठी संस्कृती आहे. आणि आपण किती जरी पुढे गेलो ना, आपल्या संस्काराचा संस्कृतीशी आपण नातं तोडू शकत नाही. करेक्ट आहे. म्हणजे आपण एका हातात
मॉडर्निटी, मॉडर्निझम आणि पुढे जायला पाहिजे, हा हात तर पकडलाच पाहिजे, पाऊल पण उचललं पाहिजे, पण दुसऱ्या हातात आपले संस्कृतीने आपले संस्कार हे घेऊन पुढे चाललंच पाहिजे. अगदीच. आणि खरंच खूप बोलण्यासारखं या सिनेमाबद्दल. अनेक नवीन चेहरे तुम्ही प्रेक्षकांच्या भेटीला आणताय या सिनेमाच्या माध्यमातून. क्विक त्यांच्याबद्दल काय आज प्रेक्षकांना सांगायला आवडेल? कारण ट्रेलर लॉन्चलाही आम्ही पाहिलं, तुम्ही स्वतःहून सर इंट्रोड्यूस करून दिलं सगळ्यांना की माझं हे डेब्यू आहे, इथे बऱ्याच जणांचं डेब्यू आहे. सो त्यांच्याबद्दल काय शेअर? नाही, डेब्यू तसं बघायला गेलं तर मग माझा ॲक्च्युली हा पहिला चित्रपट दिग्दर्शन म्हणून, जिनील्यांचा पहिला मराठी चित्रपट, जिया शंकर ज्या निशाचा रोल प्ले करतात त्यांचा पहिला मराठी चित्रपट, ह्या चित्रपटाचे जे विलन आहेत रविराज त्यांचा पहिलाच चित्रपट, माझ्या चित्रपटाचे जे सिनेमॅटोग्राफर आहेत, अनफॉर्च्युनेटली आम्ही 2 वेळा रेकी केली, ह्यापूर्वी दुसरे होते सिनेमॅटोग्राफर, पण त्यांच्या पर्सनल कारणामुळे ते 3 आठवड्यापूर्वी त्यांनी सांगितलं मी करू शकणार नाही. तर 3 आठवड्यात मला काही मिळत नव्हतं, तर ही व्यक्ती सापडली भूषण कुमार. ते मला म्हणाले की मी ह्याच्यापूर्वी कुठला पिक्चर केला नाही, तर त्यांना पण बरोबर घेऊन त्यांचाच पहिला चित्रपट. प्राजक्त देशमुख ज्यांनी उत्कृष्ट डायलॉग्स दिलेले आहेत आणि ब्लॉकबस्टर नाटक देव भाबळी ज्यांनी डिरेक्ट केला, लिहिलेला आहे. मी जेव्हा त्यांना साईन केलं त्यावेळेस त्यांचा एकही चित्रपट रिलीज झाला नव्हता. आज गोदावरी झाला, आता वेड येतो आहे, पण नेहमी मला वाटतं ऋषिकेश तुराई, संदीप पाटील स्क्रीन प्ले, अडॅप्टेड स्क्रीन प्ले लिहिणारे, तर नेहमी मला वाटतं की नवीन नवीन लोकांबरोबर काम करण्याची पण एक वेगळी ऊर्जा असते, ती त्यांनी दिली. आणि हे कलेक्टिव्ह एफर्ट आहे. वसुंधरा त्यांचं पहिलं मराठी गाणं, तर इट वॉज एक्सायटिंग. अगदीच. आणि नवीन वर्षाची सुरुवातच प्रेक्षक वेडने करतील असं पण म्हणूया, कारण 30 तारखेला सिनेमा येतोय, न्यू इयर आहे, सो खूप छान सगळे योग जुळून आलेत. मला वाटतं की काय तो न्यू इयरचा माहोलच सुट्ट्याचा माहोल असतो, आराम करत असतात सगळ्यांना वाटतं. आणि त्याच माहोलमध्ये 30, 31 आणि 1 3 दिवस सुट्ट्या आहेत. सुट्ट्या आहेत. मित्राला घेऊन जा, मैत्रिणीला घेऊन जावा, आई वडिलांना घेऊन जावा, परिवाराला घेऊन, सगळ्यांना घेऊन जा. चित्रपट पहा, मराठी चित्रपट आहे, आपला चित्रपट आहे. अगदी. वहिनी तुमच्याकडनं होऊन जाऊ देत. नाही म्हणजे न्यू इयरचा सेलिब्रेशन आमच्या सोबत करा. आणि माय फर्स्ट मराठी फिल्म, तर माझं साठी खूप खूप आशीर्वाद पाठवा. क्या बात आहे. थँक्यू सो मच. तुम्ही इतक्या छान गप्पा मारल्या आणि वेडच्या संपूर्ण टीमला सिनेमासाठी खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. प्लेजर टॉकिंग टू यू. थँक्यू.